हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आमरसामध्ये कुठली वस्तू टाकल्याने एवढा रुचकर आणि चविष्ट आमरस बनतो तर सांगते. त्यासाठी बघा इथे मी देवगड हापूस घेतलेले आहेत. तर आता इथे मी 7 ते 8 आंब्यांचा आमरस बनवणार आहे आणि जे जास्त कडक आहेत तर ते साईडला काढून ठेवते आहे आणि पिकलेले काढून घेतलेले आहेत. तर हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचं, म्हणजे त्यावर जो चीक वगैरे असतो तर तो निघून जातो. आणि तुम्ही आमरस बनवतच असाल, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते की आमरसामध्ये कुठली वस्तू टाकल्याने एवढा छान बनतो आमरस आणि अगदी गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता बघा हे स्वच्छ पाण्याने मी धुते. याच्यावरचा जो चीक वगैरे आहे तो काढून घेतलेला आहे. त्यानंतर बघा आता आमरस हे ज्याची त्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी पिळून करतं तर कोणी कापून करतं. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे. तर आता हे आंबे पिकलेले घेतलेले आहेत मी आणि याची साल वरतून अगदी अलगद काढून घ्यायची आहे बघा. तर ही अशी अलगद वरतून काढली ना तर जो आंब्याचा गर आहे ना तो तसाच राहतो आणि आणि सालीबरोबर जास्त असं वेस्ट जात नाही. आता पूर्वी बघा कशा आई आजी लोक आपले आमरस बनवायचे आणि त्यावेळेला आपण असं ह्या साली म्हणजे चोखायचं किंवा आंब्याची कुई वगैरे असायचं तर ते आपण असं खायचं, चाटायचो. पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे. आत्ताची मुलं तर काही तसं काही खायला मागत नाही आहेत. त्यामुळे मग ते आपण असं वरतून असं अलगद जर साल काढली ना तर अजिबात गर वाया जात नाही. तर आता इथे बघा मी प्रत्येक असं आंब्याचं साल काढून घेते आहे आणि एवढे छान असे आंबे आहेत देवगड हापूस. तर आमरसासाठी देवगड हापूस हा आंबा खूप बेस्ट आहे. तर याचा आमरस खूप छान आणि खूप चवदार लागतो. तर हे बघा अशा पद्धतीने ना आता मी सगळ्या आंब्यांची साल काढून घेतली आणि तर सुरीने अशा अलगद आपल्याला काप करून घ्यायचे आहे. तर मी वरचा जो भाग आहे गर आंब्याचा तर तो असा बघा सुरीने कापून घेते आहे आणि पटपट होतो कारण पूर्ण जो आंब्याचा वरचा गर आहे ना तो असा कापला जातो आणि व्यवस्थित असं कुईचासुद्धा बघा हे काढता येतं, म्हणजे वाया जात नाही. तर आता हे मी असं सुरीने सगळ्या आंब्यांचे गर असं काढून घेते पहिले एका भांड्यामध्ये आणि अगदी सोपी पद्धत आहे, फार वेळ लागत नाही. आणि काही जण बघा पिळून आंब्याचा रस करतात, आंबे पिळून. तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की अशा पद्धतीने केला तर खायला पण छान वाटतं आणि त्याचबरोबर पटकन होतो. तर मिक्सर जारमध्ये आता हे मी आंब्याचा गर थोडा थोडा चमच्याने टाकून त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे. थंड पाण्याचा वापर केला ना की बघा खायला पण खूप छान वाटतं आणि कधी पण आमरस बनवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही सर्व करायला घेणार त्याच्या अगोदर एक 5-10 मिनटं बाहेर काढून ठेवायचा. खूप छान चवदार लागतो आणि ते थंडच खायला बरा वाटतो आमरस. तर आता इथे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आमरस बनवायचा आहे. जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त असं पातळ म्हणजे खूप पाणी पण टाकायचं नाही आहे, नाहीतर मग चव बिघडली जाते आमरसाची. तर थोडं थोडं पाणी अगदी अर्धा अर्धा पेला टाकायचा आहे, म्हणजे मिक्सरला व्यवस्थित तो बारीक पण होतो, फिरवता येतो आणि हे बघा अशा पद्धतीने मी केलेला आहे. जास्त घट्ट पण ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ पण करायचं नाही आहे, म्हणजे तुम्हाला चपाती किंवा पुरीसोबत खाता येईल. तर आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि थोडं थोडंच थंड पाण्याचा वापर करायचा आहे फिरवताना मिक्सरला. आणि त्यामध्ये मी काय काय मिक्स करते तर हे आज मी तुम्हाला दाखवते. खूप छान असा आमरस होतो. काही जण बघा नुसते आंबे असे पिळून आमरस बनवतात, त्यामध्ये काहीच ॲड करत नाही, तर ते आंबे खाल्ल्यासारखंच होतं. आणि तुम्ही आज माझ्या पद्धतीने असा आमरस बनवून बघा. तर बघा तुमच्या घरचेच काय तर अगदी तुमच्याकडे येणारे पाहुणे देखील खुश होतील आणि तुम्ही कायम अशाच पद्धतीने आमरस बनवाल. एवढा छान टेस्टी होतो. आता मी सगळं बघा मिक्सरला फिरवून घेतलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायची आहे. यामध्ये थोडंसं थंड पाण्याचा वापर मी केलेला आहे, जास्त पण पाण्याचा वापर केला नाही. तर जेमतेम मी फक्त 1 ते 1.5 पेल्याचा वापर केलेला आहे थंड पाण्याचा. आता यामध्ये ब्लॅक सॉल्टचा वापर करायचा आहे. ब्लॅक सॉल्ट हे पचनासाठी खूप चांगलं आहे आणि त्याचबरोबर डाएटलाही चालतं, कारण आमरस हा जड असतो, त्यामुळे त्यामध्ये ब्लॅक सॉल्टचा, काळ्या मिठाचा वापर केलेला आहे. आणि फ्रेंड्स यामध्ये ज्या वेळेला आपण मिक्सरला ग्राइंड करतो ना आंब्याचा गर, त्यावेळेला त्यामध्ये थोडी थोडी साखर टाकायची आहे. तर 1 ते 2 चमचे मी मोठे नाश्त्याचे चमचे मी त्यामध्ये साखर ॲड केलेले आहे.
आणि यामध्ये 1 ते 2 छोटे चमचे वेलची पूड टाकली. वेलची पूड टाकल्याने स्वाद आणि चव खूप छान अप्रतिम लागते. मुळातच देवगड हापूस आंबा हा गोड असतो, पण अजून थोडीशी साखर जर ॲड केली तर खायला खूप छान लागतो. त्यामुळे मी साखर ॲड केलेली आहे. 1 ते 2 चमचे, मोठे चमचे म्हणजे एक साधारणतः छोटी अर्धी वाटी. तर ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला गोड हवे तसं तुम्ही कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता. ॲक्च्युली इथे शूट झालेलं नाही आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. तर इथे मी आवडीप्रमाणे साखरसुद्धा ॲड केलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो त्यामध्येच ती बारीक करून घ्यायची. तर आपल्या आई-आजी लोकं आमरस पूर्वी बनवायचे. अगदी तसं पारंपरिक पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. अगदी नवीन शिकणाऱ्यासुद्धा, अनमॅरिड मुलीसुद्धा छान आमरस बनवू शकतील. एवढा छान टेस्टी आणि रुचकर लागतो आणि तुम्ही असं पुरीसोबत किंवा चपातीसोबत छान सर्व्ह करू शकता. तर याच्यामध्ये बघा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे 1 चमचा ओवा टाकायचा आहे. छोटा चमचा टाकलेला आहे. ओवा टाकल्याने पोटाला अजिबात त्रास होत नाही. लहानांना काय तर अगदी मोठ्याल्यांना देखील खाल्ल्यानंतर त्रास होत नाही. कारण आमरस हा सर्वांचा आवडता. आपण खाताना एवढं छान चवीने खातो आणि त्यानंतर काही वेळेला पोटात दुखतं. पचायला जड असल्यामुळे पोट अगदी फुगल्यासारखं होतं. तर ओवा टाकल्याने अजिबात त्रास होणार नाही. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.